नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बनतो आहे आणि या समृद्धी महामार्गाची न्यायालयीन चौकशी केली जावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। बिल्डर आणि व्यावसायिकांच्या जमिनी सोडून केवळ शेतकऱ्यांच्या जमिनीवरनं हा महामार्ग का जातोय याचा शोध घेण्याची गरज असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय। तसंच अधिकारी शेतकऱ्यांसोबत अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोपही आव्हाडांनी केलाय। मला वाटतं की सरकार कुठेतरी चुकतंय। दडपशाहीच्या माध्यमातून जमिनी घेण्याचे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात प्रकार झाले तेव्हा तेव्हा रक्तपात झाला आणि लोकांनी बलिदान दिलेलं आहे। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे सिडकोमध्ये दिबा पाटलांनी उभा केलेला लढा। असं तुम्ही जे महेश पाटील नावाच्या अधिकाऱ्यांबद्दल मला शेतकऱ्यांनी सांगितलं की तो महिलांना डायरेक्ट म्हणाला तुम्ही जीव द्या, रॉकेल ओतून घ्या, पेट्रोल ओतून घ्या, नाही तर वाटेल ते करा, मी माझं काम करणार। अशा पद्धतीने तुम्हाला बोलता येणार नाही। तुम्हाला संवाद साधावा लागेल। तुम्हाला प्रोजेक्ट आणायचा आहे ना, प्रोजेक्टची कमी जास्त काय जे काय असेल ते, पण अशा पद्धतीने तुम्ही लोकांना नाही वागू शकत।